नमस्कार विद्यार्थी मित्र. आरंभ एमपीएससी अकादमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, आपण कंबाईनसाठी उपयुक्त असलेली पॉलिटीची लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये पहिल्याच व्हिडिओमध्ये मी आपणाला जे काही एमपीएससी कंबाईनसाठी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी, त्या सर्व टॉपिकचं अनालिसिस केलं होतं की कोणते टॉपिक महत्वाचे आहेत. ते थोडक्यात मी अनालिसिस केलं. जे अति महत्वाचे टॉपिक आहेत की ज्याच्यावर आवर्जून नेहमीच प्रश्न विचारले जातात, त्याची माहिती मी तुम्हाला त्यावेळेला दिली. त्यानंतर आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी हा जो टॉपिक आहे त्याला सुरुवात केली. मी पॉलिटीच्या दृष्टिकोनातून राज्यव्यवस्था म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी याचा अभ्यास करत असताना इतिहास आणि पॉलिटी या दोन विषयाच्या माध्यमातून त्याचा अभ्यास आपण करू शकतो. पण आपण पॉलिटीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले जे काही फॅक्ट्स होते त्या कायद्यातील ते आपण बघितले. यानंतर पुढचा जो टॉपिक आहे संविधानाची निर्मिती. मित्रो, हा जो टॉपिक आहे संविधानाची निर्मिती हा अत्यंत उपयुक्त आणि महत्वाचा आहे. आयोगाने 2011 ते 2025 या काळामध्ये जवळजवळ 40 ते 42 प्रश्न या टॉपिकवर विचारले आहेत. कंबाईन परीक्षेमध्ये म्हणजे 2017 पासून आलेली कंबाईन आणि त्याच्या अगोदर जे PSI, STI, ASO या पदांसाठी वेगवेगळे पेपर होत होते, तेव्हापासून जवळजवळ 40 ते 42 प्रश्न आयोगाने या टॉपिकवर विचारलेले आहेत. संविधान निर्मिती, त्यानंतर विधानसभा आणि ग्राम प्रशासन या टॉपिकवर आयोगाने जवळजवळ 40च्या वर प्रश्न विचारलेले आहेत. तर या टॉपिकचं तितकं जास्त महत्व आहे. याच्यामध्ये परत एक टॉपिक ऍड होते की संविधान निर्मिती व घटनेची जी विविध तथ्य आहेत त्या गोष्टींचा या ठिकाणी समावेश होता. तर हा जो व्हिडिओ आहे यामध्ये सगळे फॅक्ट्स आहेत, यामध्ये कन्सेप्ट असे काही नाही आहेत. तर मित्रो, मी या संबंधी असा विचार करत आहे की इतके सारे फॅक्ट्स बोर्डवर लिहून देणं, त्यावर जास्त डिस्कस होणं, कारण मी लिहून देत असताना माझ्याकडून खूप जास्त बोलले जाते, पण आयोगाला जितकं गरजेचं आहे म्हणजे जास्त बोलल्या जाते याचा अर्थ की त्याला धरून जे काही माहिती आहे ती जास्ती सांगितली जाते. मग ते कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत, कोणाला इम्पॉर्टंट तेवढंच पाहिजे. आपण सगळे अभ्यास केलेले विद्यार्थी असाल, जुने किंवा मग नवे विद्यार्थी असतात, त्यांना समजावं अशा भाषेत मी माझी नोट्स तयार केली, त्याला मी स्कॅन केलं आणि त्याची PDF बनवली. मी ते PDFच्या माध्यमातून तुम्हाला चेहरा न दाखवता मोबाईलवर ते शिकवणार आहे किंवा समजवणार आहे. तर तुम्ही त्याचा जर व्यवस्थित बघितलं तर ते जे काही फॅक्ट्स असतील, ती जी नोट्स असेल, मी तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून देईन. तुम्ही जर तसं कमेंट मध्ये सांगितलं तर मित्रो, हा जो व्हिडिओ असणार आहे याच्या पुढे याच्यानंतर सरळ आपण स्लाइडवर PDF वर जाणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण काय बघणार आहोत, संविधान निर्मिती हा आपला टॉपिक आहे. त्यामध्ये संविधानाची मागणी हा बघा मित्रो की देशामध्ये संविधानाची मागणी कशी झाली त्याला आपण सुरुवात करू, म्हणजे ते बघणार आहोत. संविधानाची मागणी, त्यामध्ये कोणत्या भारतीयांनी कधी मागणी केली, त्यानंतर इंग्रजांनी 1940, 42, 1946 मध्ये ती कशी स्वीकारली, याचा पहिल्या टॉपिक मध्ये हे करणार. याच्या पुढे आपण अभ्यास करत असताना प्रत्येक जो व्हिडिओ असणार आहे, प्रत्येक जो टॉपिक असणार आहे त्याला व्हिडिओच्या आधी असं ट्री डायग्राम मध्ये करत जाऊ आणि त्या पद्धतीने आपण पुढे जात जाऊ. तर पहिला जो आपला मुद्दा आहे संविधानाची मागणी आपण करणार आहोत. त्यानंतर संविधानाची निर्मिती. संविधानाच्या निर्मितीसाठी काय काय करण्यात आलं, तर सगळ्यात पहिले 1946 कॅबिनेट मिशन आलं. त्यानुसार अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. त्यानंतर त्यामध्ये इम्पॉर्टंट असलेल्या महिला, वेगवेगळे पक्ष, त्यानंतर महत्वपूर्ण फॅक्ट्स की जे या बाबतीत महत्वाचे असतील ते आपण घेऊ. महत्वपूर्ण समित्या, एकूण 8 मोठ्या समित्या व इतर लहान समित्या यांचा यामध्ये आपण अभ्यास करू. महत्वपूर्ण समित्यामध्ये एकूण अधिवेशन 11 अधिवेशन झाले आणि त्यानंतर 24 जानेवारी 1950 ला एक शेवटची बैठक झाली. हे जे 11 अधिवेशन त्याचा कार्यकाळ कोणत्या दिनांकापासून काय झालं, कधी, आणि त्यानंतर याच्यामध्ये बघा एकूण अधिवेशन मंजुरी व कोणत्या अधिवेशनामध्ये बिल चर्चेला घेतलं, मसुद्याचं जे आपला जो मसुदा तो चर्चेला घेतला आणि त्याला कधी परमिशन देण्यात आली, ते कधी मंजूर करण्यात आलं ते बघू. महत्वपूर्ण तथ्यामध्ये बघू की जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, वेगवेगळे सचिव, घटना समिती, ड्राफ्ट समितीचे सचिव, वेगवेगळ्या जे तथ्य आहेत जे आपल्या संविधानासाठी गरजेचे आहेत, किती खर्च झाला, लिखाण कोणी केलं,
ते आपण बघू, आणि तज्ञांची मत, महात्मा गांधी, के संतानम, त्यानंतर इतर जे महत्वाचे मत असतील ते आपण बघू. मित्र, याच्यामध्ये अनेक तज्ञांनी मत दिले, पण आपण ते पुढे गेल्यावर जसे जसे ज्या वेळेत ते रिलेव्हंट असतील ते आपण बघू. आता हा एवढा सगळा डेटा आहे, या सगळ्या डेटामध्ये मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डेटा, यामध्ये एक हे सर्व करत असताना एक गोष्ट येते ऍड होते की पीवायक्यूचं या ठिकाणी व्यवस्थित अनालिसिस केलेलं आहे, आणि मी निवड फॅक्ट्सच नाही तर त्याच्या मागील कन्सेप्टही देण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्र, हा जो व्हिडिओ आहे तो आपण बघणार आहोत. तर चला आपण आता जाऊ. विद्यार्थी मित्र, मी आपल्याला थोड्या वेळ आधीच सांगितलं की ह्या लेक्चरची, ह्या व्हिडिओची रूपरेषा कशी असणार आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया संविधानाची मागणी, हा जो पहिला टॉपिक आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी आधिकारिकरित्या प्रथम संविधान सभेची मागणी केली. मानवेंद्रनाथ रॉय यांनी आधिकारिकरित्या प्रथम संविधान सभेची मागणी केली. याआधी संविधान सभेबद्दल बोलले गेलं. रॉय यांची मागणी ही आधिकारिक व प्रथम होती. मानवेंद्रनाथ रॉय हे जे कम्युनिस्ट पक्षाचे होते, भारतात कम्युनिस्टाचे जनक मानले जातात, यांनी 1934 ला मागणी केली की भारतामध्ये संविधान सभा असावी. या संविधान सभेद्वारे भारताचं संविधान निर्माण व्हावं. पण त्यांनी केलेली मागणी ही अधिकारिक होती. याआधी बोलले गेलं 1896 ला टिळक असो यांनी इनडायरेक्टली बोलल्या गेलं, 1922 ला बोलल्या गेलं, हे मी पुढे वाचून दाखवणार आहे, पण टिळकांच्या मध्ये मी उल्लेख नाही केलेला. 1922 ला गांधींनी यंग बंगालमधून, मी तर यंग बंगाल घेतला पण ते यंग बंगाल नसून यंग इंडिया आहे. यंग इंडिया हा शब्द या ठिकाणी लिहून घ्या की यंग इंडियामधून गांधींनी याची यंग इंडियामधून गांधींनी संविधान सभेची पहिल्यांदा इनडायरेक्टली मागणी केली. भारतीयांद्वारे संविधान सभा निर्माण व्हावी आणि त्यातून संविधान निर्माण व्हावे. याच्या अगोदर 1896 ला टिळकांनी मूलभूत हक्क आणि त्यावर बोलत असताना एकदा भाष्य केलं होतं, पण ते अधिकारिक नव्हतं. मानवेंद्रनाथ यांनी केलेली मागणी या अधिकारिक मानल्या जाते. त्यानंतर आपण बघितलं 1922 ला महात्मा गांधींनी यंग इंडियामधून पहिल्यांदा संविधान सभेची मागणी केली. त्यानंतर मोतीलाल नेहरू यांनी 1924 ला संविधान सभेची मागणी केली. त्यानंतर 1928 ला नेहरूंद्वारे, म्हणजे कोणते नेहरू? मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचे वडील, यांच्याद्वारे 1927 ला जी चॅलेंज देण्यात आलं होतं भारतीयांना की तुम्ही संविधान निर्माण करून दाखवा, त्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांनी एक भारतीयांद्वारे संविधान लिहिलं आणि ते इंग्रजांना सादर केलं. त्याच्यावर काही झालं नाही, ते अपयशी ठरलं, ही गोष्ट मान्य. पण भारतीयांनी पहिला प्रयत्न करून त्याद्वारे संविधान सभेबद्दल बोललं गेलं. 1927 ला भारतीयांना कोणी चॅलेंज केलं होतं, कोणी आव्हान केलं होतं की तुम्ही संविधान लिहून दाखवा एकमताने? त्या व्यक्तीचं नाव मित्र कमेंट बॉक्स मध्ये कळवा, कारण याच्यावर आयोगाने आधी प्रश्न विचारलेला आहे. 1940 ला इंग्रजांनी सभेची मान्यता दिली. 1940 ला आलेल्या ऑगस्ट ऑफर, मित्र आपल्याला माहिती असेल 1939 ला द्वितीय महायुद्ध सुरू झालं. द्वितीय महायुद्ध सुरू झाल्यानंतर इंग्रजांना भारतीयांच्या मदतीची गरज भासू लागली. मग इंग्रजांनी काय केलं, तर भारतीयांना सोबत कसं घ्यावं, या अगोदर भारतीयांमध्ये आणि इंग्रजांमध्ये मोठी तेढ निर्माण झालेली होती. पण 1940 ला भारतीयांना सोबत घेणं इंग्रजांना क्रमप्राप्त झालं. यासाठी भारतीयांची मनधरणी करण्यासाठी त्यांनी ऑगस्ट ऑफर भारतामध्ये पाठवलं, आणि या ऑगस्ट ऑफरले, हे जे भारतात तयार झालेलं ऑगस्ट ऑफर होतं, या ऑगस्ट ऑफरने भारतामध्ये संविधान सभा निर्माण व्हावी हे स्वीकारलं. पण हे जे ऑगस्ट ऑफर होतं याला भारतीयांनी आणि म्हणजे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी नाकारलं. त्यामुळे ही जी मागणी होती मान्य होऊ शकली नाही. त्याच्यानंतर 1942 ला क्रिप्स मिशन भारतात आलं. 1942 ला क्रिप्स मिशन भारतात आलं. या क्रिप्स मिशनने सुद्धा इंग्रजांनी संविधान सभेची मागणी स्वीकारली. मित्रो, 1940 ला पहिल्यांदा
त्यानंतर 1942 ला दुसऱ्यांदा इंग्रजांनी संविधान सभेची मागणी स्वीकारली. पण 1940 ला जे ऑगस्ट ऑफर आलं होतं, 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे इंग्रजांनी मुख्यतः किंवा तत्वतः संविधान सभेची मागणी स्वीकारली. पण 1942 ला जे क्रिप्स मिशन आलं त्याद्वारे पूर्णतः भारतीयांनी भारतीय संविधान निर्माण करावे ही जी मागणी होती पूर्णतः इंग्रजांनी स्वीकारली. आता या ठिकाणी आयोगाने, मला वर्ष आठवत नाही, राज्यसेवा प्रीला प्रश्न विचारला होता आणि कंबाईन प्रीला सुद्धा यावर प्रश्न आलेला आहे की 1940 ला, म्हणजे उलटून दिलं होतं स्टेटमेंट की 1940 ला पूर्णतः संविधान सभेची मागणी इंग्रजांनी स्वीकारली आणि 1942 ला तत्वतः मागणी स्वीकारली. तर ते दोन्ही स्टेटमेंट चुकीचे होते, कारण 1940 ला मुख्यतः किंवा तत्वतः आणि 1942 ला पूर्णतः संविधान सभा स्वीकारण्यात आली. यानंतर काय झालं, 1946 ला कॅबिनेट मिशन भारतात आलं. द्वितीय महायुद्ध संपलं आणि त्यानंतर क्लेमंट ॲटली हे इंग्लंडचे पंतप्रधान झाले. त्यांनी 24 मार्च 1946 ला काही शिफारशींसाठी कॅबिनेट मिशन भारतामध्ये पाठवलं. कधी पाठवलं? 1946 ला. 24 मार्च 1946 ला ते भारतात दाखल झालं. क्लेमंट ॲटलीने पाठवलेलं कॅबिनेट मिशन. यामध्ये 3 सदस्य होते, पॅथिक लॉरेन, A.V. अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स. आता हे जे 3 व्यक्ती आहेत, आता नाव आणि ह्या 3 व्यक्तीचा संबंध बघू. कॅबिनेट मिशन, कॅबिनेट म्हणजे आपल्याला माहित आहे की मंत्रिमंडळ. हे जे 3 लोक होते, पॅथिक लॉरेन्स, A.V. अलेक्झांडर आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स, हे जे 3 व्यक्ती होते हे इंग्लंडच्या, ब्रिटनच्या पार्लमेंटचे सदस्य होते आणि हे मंत्री होते. हे तिघही कॅबिनेटचे सदस्य असल्यामुळे याला डायरेक्ट कॅबिनेट मिशन असं नाव देण्यात आलं. आता हा जो फॅक्ट आहे तो आपल्या ध्यानात राहील की हे जे 3 लोक होते, हे तिन्ही लोक कॅबिनेटचे सदस्य होते, त्यामुळे ह्याला कॅबिनेट मिशन असं नाव दिलं. आणि द्वितीय महायुद्ध झाल्यानंतर 1946 ला हे कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आलं, जे 24 मार्च 1946 ला भारतात आलं आणि 16 मे 1946 ला त्यांनी आपला अहवाल प्रसिद्ध केला. आता मित्रो, आपल्याला एक गोष्ट मी आधी जशी सांगितली त्यावर मी परत आपल्याला एक गोष्ट सांगतो की 1934 ला मानवेंद्रनाथ रॉय, 1935 ला काँग्रेसने अधिकारिकरित्या 1934 ला अधिकारिकरित्या पटना येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ही जी मागणी होती संविधान सभेची, ती संविधान सभेची मागणी केली होती. पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय आणि काँग्रेसने अधिकारिकरित्या 1934 ला पाटणा अधिवेशनामध्ये ही मागणी स्वीकारली. आता संविधान सभेची निर्मिती, संविधान सभेची निर्मिती आपण या ठिकाणी बघू. सभेची निर्मिती निवडणुकांच्या माध्यमातून झाली. जे कॅबिनेट मिशनने अहवाल दिला त्यानुसार हे मुस्लिम लीग आणि काँग्रेस दोघांनी सुद्धा हे जे मिशन होतं ते स्वीकारलं, त्या शिफारशी स्वीकारल्या. त्या माध्यमातून देशामध्ये निवडणूक, संविधान सभा निर्माण झाली आणि याद्वारेच कॅबिनेट मिशनद्वारेच अंतरिम सरकार सुद्धा निर्माण झालं. ह्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका अप्रत्यक्ष पद्धतीने पार पडल्या आणि एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने त्या निवडणुका पार पडल्या. मित्रो, भारतामध्ये आजही एकल संक्रमणीय मत पद्धती आहे आणि या व्यतिरिक्त जे आपण डायरेक्ट मतदान करतो विधानसभा किंवा लोकसभेला, ते फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम अशी जी पद्धत आहे, म्हणजे ज्याला पहिल्यांदा खांब्यापर्यंत पोहोचणे अशी पद्धत म्हणतात. याच्यामध्ये एकल संक्रमणीय मतदान पद्धतीमध्ये पर्सेंटेजची अट असते. त्याच्यामध्ये तुम्हाला मेजॉरिटीने 50+1 ह्या मेजॉरिटीने निवडून यायचं असते. आणि फर्स्ट पास्ट द पोस्ट सिस्टीम जी निवडणूक आहे, जी आपल्या आमदार खासदारांसाठी आपण विधानसभा लोकसभेसाठी मतदान डायरेक्ट करतो, यामध्ये कसं असते की ज्याला जास्त मतं तो निवडून आला, ही मतदान पद्धत असते. जर हे आपल्याला अजून डिटेलमध्ये लागत असेल फॅक्ट, तर ते सुद्धा आपण सांगू शकता, त्यावर मी बोलेल नंतर. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ह्या निवडणुका झाल्या. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य, 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य निवडून येणार होते. आणि मित्रो, लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य निवडले जाणार होते. हे बघा, त्यावेळेला देशाची लोकसंख्या जितकी होती त्यानुसार, आता कसं आहे की आपल्या जिल्हा वाईज निवडणुका होतात. आपण जिल्ह्याला आपला आधार मानलेला आहे लोकसभेसाठी,
पण त्यावेळेला जे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीनुसार म्हणजे आताही आपलं लोकसंख्या हे आधार आहेत. पण 1971च्या नंतर आपल्याकडे परिसीमन आलं नाही. 2002 ला थोड्याफार प्रमाणात झाले बदल. पण 1971 नंतर आता 2026-27 मध्ये चेंजेस व्हायची शक्यता आहे. परिसीमन आयोगाची निर्मिती होणार आहे. तो करंटचा मुद्दा आहे, त्यावर आपण नंतर बोलू. पण जे 1946च्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीनुसार एकल संक्रमण मतदान पद्धतीने अप्रत्यक्ष निवडणुका झाल्या. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व लोकांना सदस्यांना देण्यात आलं. 389 सदस्य संविधान सभेमध्ये निवडण्यात आले. 389 सदस्य संविधान सभेमध्ये निवडण्यात आले. ही लोक 40 लाख लोकसंख्येमागे होते. 10 लाख लोकसंख्येमागे होते. यावरून आपण काय म्हणू शकतो की त्यावेळेला भारताची लोकसंख्या जवळजवळ 39 करोडच्या आसपास असेल. 39 करोडच्या आसपास देशाची लोकसंख्या असेल. म्हणूनच 389 सदस्य निवडायचे होते. आता ह्या 389 सदस्यांना विभागले होते. यातील 296 सदस्य हे 389 सदस्य होते. यातील 296 सदस्य हे 11 प्रांत व 4 कमिशनरीच्या प्रांतातून निवडण्यात आले. आता ही जी संविधान सभा होती यामध्ये काय तर 389 सदस्य निवडून यायचे होते, म्हणजे संविधान सभेवर जाणार होते. 389 पैकी 296 सदस्य म्हणू शकतो आपण, आणि दुसरे 93 सदस्य. 296 आणि 93 अशी 389 ही बेरीज आहे. आणि यामध्ये काय तर जे 296 सदस्य आहेत ते 11 प्रांतातून, म्हणजे जे ब्रिटिशांचे डायरेक्ट प्रांत होते 11, आणि त्या व्यतिरिक्त 4 कमिशनरचे क्षेत्र होते. 4 कमिशनरचे क्षेत्र म्हणजे कमिशनरी क्षेत्र म्हणजे याला आज आपण केंद्रशासित प्रदेश असं म्हणू शकतो. या 4 प्रांत व 4 कमिशनरी क्षेत्रातून 296 सदस्य निवडून आले. या 296 मध्ये सुद्धा 292 सदस्य हे 11 प्रांतातून निवडून आले. 296 पैकी 292 सदस्य हे 11 प्रांतातून होते, तर 4 सदस्य हे 4 कमिशनरीच्या प्रांतातून होते. मित्रो, ज्या व्यक्तीने भारतीयांना चॅलेंज केलं होतं की भारतामध्ये संविधान निर्माण करून दाखवा सर्वांच्या सहमतीने, त्या व्यक्तीचं नाव आणि 4 कमिशनरचे क्षेत्र कोणते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे जे 296 सदस्य होते ते आपण बघितले की 292 यातले 11 प्रांतातून आणि 4 कमिशनरच्या क्षेत्रातून हे निवडून येणार होते. त्यातील या व्यतिरिक्त 93 जे सदस्य होते संस्थानिकांचे, ते संस्थानिक पाठवणार होते, म्हणजे मनोनीत करणार होते. या ठिकाणी 389 जे सदस्य होते, 389 सदस्यापैकी 296 लोक निवडून येणार होते जे प्रांताचे होते, जे ब्रिटिश क्षेत्रातील होते, आणि 93 जे संस्थानिकांचे सदस्य होते ते मनोनीत केले जाणार होते. 296 जागांसाठी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, 7 जागा लहान पक्षांनी जिंकल्या व 8 जागा अपक्षांनी जिंकल्या. 7 लहान पक्षांनी जागा जिंकल्या तर 8 जागा अपक्षांनी जिंकल्या. आता हे जे 7 छोटे पक्ष होते तर बघा मी आपल्याला सांगतो ते कोणते होते. युनियनिस्ट पक्ष, युनियनिस्ट मुस्लिम पक्ष, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, डॉक्टर आंबेडकर ज्याच्यातून निवडून आले होते तो पक्ष, कृषक प्रजा पार्टी, सीपीआय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि शीख गैर काँग्रेस पक्ष. आता हे ध्यानात कसं ठेवायचं तर बघा मित्र, युनियनिस्ट म्हणून 3 पक्ष आहेत. युनियनिस्ट पक्ष, युनियनिस्ट मुस्लिम पक्ष आणि युनियनिस्ट शेड्यूल कास्ट पक्ष. त्यानंतर आंबेडकरांचा माहितीच आहे शेड्यूल कास्ट फेडरेशन, कृषक प्रजा पार्टी आणि सीपीआय, आणि एक व्यक्ती शीख गैर काँग्रेसी होते. असे 7 लोक लहान पक्षातून आले होते, तर 8 व्यक्ती हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. आता जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीनंतर पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला, संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. यामध्ये केवळ हे जे 389 सदस्य होते, 389 पैकी केवळ 211 सदस्य पहिल्या सभेला हजर होते, कारण मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता, तर संस्थानिक सभेमध्ये सहभागीच झाले नाही. ही जी बैठक होती हे आपण एक फॅक्ट लिहून घ्या, संविधान सभागृह किंवा सेंट्रल हॉल या ठिकाणी संविधान सभेची पहिली बैठक पार पडली.
संविधान सभेची पहिली बैठक सेंट्रल हॉल किंवा संविधान सभागृह या ठिकाणी पार पडली. एकूण 211 सदस्य या ठिकाणी हजर होते, त्यापैकी 7 महिला होत्या. संविधान सभेत महात्मा गांधी व जिना हे 2 व्यक्ती जर सोडले तर त्या काळातले सर्व मोठे सदस्य सहभागी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बंगालच्या जयसूर कुल्ला येथून मुस्लिम लीगच्या मदतीने सभेवर निवडून आले, पण त्यानंतर हा जो भाग होता हा पाकिस्तानला मिळाला. यामुळे मुंबई प्रांतातील एम आर जयकर यांची जागा खाली करून त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना निवडून आणण्यात आले. काँग्रेसचे एकूण 208 सदस्य होते. काँग्रेसचे एकूण 208 सदस्य होते, त्यापैकी 30 सदस्य हे काँग्रेसचे सदस्य. 208 लोक जे निवडून आले होते त्यातील 30 सदस्य हे काँग्रेसने मदत केलेले लोक होते, की काँग्रेसने त्यांना तिकीट दिलं आणि ते लोक काँग्रेसच्या मदतीने संविधान सभेवर निवडून आले. अशी ही संख्या 208 अशी झाली. म्हणजे 208 मधून जर 30 गेले तर 178 सदस्य हे काँग्रेसचे होते आणि 30 सदस्यांना काँग्रेसने सपोर्ट केला होता. त्यांच्या ज्ञानामुळे किंवा सक्षमतेमुळे त्यांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले. काँग्रेसने तिकीट देऊन 30 लोकांना संविधान सभेवर काँग्रेसतर्फे घेतले. 1947च्या कायद्याने भारताची फाळणी झाली. आपल्याला माहित आहे 1947चा कायदा, त्याला माउंटबॅटन प्लॅन म्हणतात, त्यामुळे भारताची फाळणी झाली. यामुळे 3 बदल झाले. हा सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. हे 3च पॉइंट जे आले होते ते मी आपल्याला सांगतो. की पहिलं काय झालं तर भारताची जी संविधान सभा होती ती सार्वभौम बनली. दुसरी की संविधान सभा हेच कायदे मंडळाचं काम करणार होती. आणि तिसरं, संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 वर आली. संविधान सभेची सदस्य संख्या 389 वरून 299 वर आली, कारण उरलेला जो प्रदेश होता म्हणजे जे 90 जागा होत्या त्या जो भारताची फाळणी झाली त्यातून जो पाकिस्तान निर्माण झाला, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान या 2 भागामध्ये त्या 90 जागा किंवा त्यांनी ज्या पद्धतीने केलं असेल त्या पद्धतीने विभाजन झालं. पण 389 वरून 299 वर संविधान सभेची सदस्य संख्या आली. यातील 299 सदस्य संख्या जी राहिली संविधान सभेमध्ये भारतामध्ये, त्यापैकी 229 सदस्य हे राज्याद्वारे प्रांतातील होते, तर 229 सदस्य 299 पैकी 229 सदस्य प्रांतातील होते, तर 93 सदस्य संस्थानिकांद्वारे निवडून आले. 93 सदस्य संस्थानिकांद्वारे निवडून आले. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट या ठिकाणी फॅक्ट आहे. म्हणून या ठिकाणी मी ही जी पीडीएफ तयार केली हे स्वतःच्या हाताने तयार केली, की जेणेकरून मी जर पीपीटी तयार केली असती तर मी ते तुम्हाला लिखित माध्यमातून देऊ शकलो नसतो. पण आता ही पीडीएफ मी तुम्हाला शेअर करणार आहे, मी जे लिहिलं ते. 1947च्या कायद्याने भारताची फाळणी झाली हे आपण बघितलेलं आहे. या सभेमध्ये एकूण 15 महिला होत्या. संविधान सभेमध्ये 299 पैकी आता 15 महिला राहिल्या. 299 पैकी 15 महिला राहिल्या. आता ह्या ज्या 15 महिला होत्या या 15 महिलांचे आपण नाव बघू आणि त्या कोणत्या प्रांतातून निवडून आल्या. आता 5 महिला संयुक्त प्रांत म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स मधून निवडून आल्या. 5 महिला संयुक्त प्रांत म्हणजे युनायटेड प्रोव्हिन्स मधून निवडून आल्या. पहिली व्यक्ती होती विजयालक्ष्मी पंडित. यूपी म्हणजे आजचं उत्तर प्रदेश आणि ज्याला आधी संयुक्त प्रांत म्हणत होते. पहिल्या महिला विजयालक्ष्मी पंडित या अतिशय महत्वाच्या व्यक्ती आहेत. यांच्याबद्दल आपण थोडी माहिती घेतली पाहिजे. त्यानंतर सुचेता कृपलानी ह्या सुद्धा महत्वाच्या. कमला चट्टोपाध्याय यांचं सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. यांचंही स्वातंत्र्य संग्रामात महत्वाचं स्थान आहे. चौथ्या पौर्णिमा बॅनर्जी आणि त्यानंतर बेगम एजाज रसूल या ठिकाणी थोडी खोडतोड झालेली आहे, पण ते आपण ध्यानात ठेवा. बेगम एजाज रसूल या 5 सदस्य विजयालक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चट्टोपाध्याय, पौर्णिमा बॅनर्जी, बेगम एजाज रसूल या संयुक्त प्रांताच्या सदस्य होत्या, 5 महिला. त्यानंतर रेणुका रे, लीला रे या बंगालमधून निवडून आल्या. मद्रासमधून 4 व्यक्ती आल्या, 4 महिला आल्या. एक दुर्गाबाई देशमुख, दुसऱ्या दक्षायणी वेलायुधन. या 15 महिलांपैकी दक्षायणी वेलायुधन मद्रासमधून तर निवडून आल्या, पण त्यांचं एक वैशिष्ट्य असं की त्यांनी त्या दलित म्हणून निवडून आलेल्या एकमेव महिला होत्या. त्यानंतर अॅनी मस्करीन
आणि अमूल स्वामीनाथन ह्या 4 महिला मद्रास मधून निवडून आल्या. आता बॉम्बे मधून एकच महिला निवडून आल्या होत्या, हंसा मेहता या आहेत. त्यानंतर बिहारमधून सुद्धा एकच महिला होत्या, सरोजिनी नायडू. त्यानंतर अमृता कौर ह्या बेरार प्रांतातून निवडून आल्या. आणि मालती चौधरी ह्या नॉर्थ प्रॉव्हिन्स म्हणजे उत्तर जो प्रदेश होता, आजचा उत्तर प्रदेश नाही, त्यावेळेला जो नॉर्थ प्रॉव्हिन्स होता, त्या नॉर्थ प्रॉव्हिन्स मधून मालती चौधरी ह्या निवडून आल्या. हे मित्र आपण 15 नावं ध्यानात ठेवले पाहिजेत. 5 महिला संयुक्त प्रांतातून विजयलक्ष्मी पंडित, सुचेता कृपलानी, कमला चट्टोपाध्याय, पौर्णिमा बॅनर्जी, बेगम एजाज रसूल. रेणुका रे लीला रे बेंगालमधून. मद्रास मधून 4 महिला, दुर्गाबाई देशमुख, दक्षायणी वेलायुधन, अॅनी मस्करीन आणि अमूल स्वामीनाथन. आता मद्रास मध्ये ध्यानात ठेवा 2 डी आहेत, दुर्गाबाई आणि दक्षायणी, आणि अॅनी व अमू ह्या ए आहे. तर मग आपण त्याला शॉर्ट मध्ये दादा या ट्रिकने सुद्धा ध्यानात ठेवू शकतो. दुर्गाबाई, अॅनी, दक्षायणी, अमू या दादा म्हणून आपण ध्यानात ठेवू शकतो. त्या व्यतिरिक्त बॉम्बेच्या एकच महिला हंसा मेहता, बिहारच्या सरोजिनी नायडू, अमृता कौर बेरार मधून आल्या आणि मालती चौधरी ह्या नॉर्थ प्रॉव्हिन्स मधून निवडून आल्या. पहिल्या बैठकीत, आता जी पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 ला, त्या पहिल्या बैठकीमध्ये फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण करण्यात आलं. आणि त्यानुसार काय झालं की पहिल्या बैठकीमध्ये जे सगळ्यात वयाने ज्येष्ठ होते, जे सगळ्यात ज्येष्ठ व्यक्ती होते, असे सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं. आणि फ्रँक अँथोनी हे जे व्यक्ती होते हे अँग्लो इंडियन होते. या व्यक्तींना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यात आलं. अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा व उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची हंगामी निवड करण्यात आली, तेवढ्या दिवसापुरती किंवा पुढील अध्यक्ष उपाध्यक्ष निवडेपर्यंत. कारण ही पद्धत फ्रान्सची पद्धत होती की ज्यामध्ये ज्येष्ठ व्यक्तीला हा मान दिला जात असतो. 11 डिसेंबरला दुसरी जे बैठक झाली, बैठक दुसरी होती, पण पहिल्याच बैठकीतली जो पुढचा दिवस होता 11 डिसेंबर, 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष तर एस.सी. मुखर्जी यांना उपाध्यक्ष करण्यात आलं. मित्रो, आपल्या संविधान सभेला 2 उपाध्यक्ष होते, एक एस.सी. मुखर्जी आणि दुसरे टी.टी. कृष्णमाचारी, यू.टी. कृष्णमाचारी. एक प्रांतांद्वारे होते तर दुसरे व्यक्ती हे संस्थानिकांद्वारे उपाध्यक्ष म्हणून म्हणजे उपाध्यक्षांचं ते प्रतिनिधित्व करत होते. 13 डिसेंबर आपल्याला माहिती आहे की हा खूप जास्त महत्वाचा दिवस आहे. कारण 13 डिसेंबरला नेहरूंनी, जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि ह्या उद्दिष्टांच्या ठरावावरच आपली उद्देशिका तयार झाली. आपण उद्देशिका म्हणतो, प्रस्तावना म्हणतो, सरनामा म्हणतो, पण मित्रो उद्देशिका हा शब्द आपण वापरला पाहिजे. कारण आपल्या देशाचा, आपल्या संविधानाचा जो उद्देश आहे तो आपल्या उद्देशिकेमध्ये आढळतो, म्हणून आपण त्याला उद्देशिका म्हटलं पाहिजे. प्रस्तावना तर ती आहे, त्या प्रस्तावनेचंही काम करते. प्रस्तावनिका, उद्देशिका आणि सरनामा या ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. पण उद्दिष्टांचा ठराव, ज्या उद्दिष्टांचा आपण वापर केला त्यातूनच आपल्या उद्देशिका तयार झाली आणि आपल्या उद्देशिकेतून आपल्या संविधानाचा जो उद्देश आहे तो आपल्याला स्पष्ट होते. 22 जानेवारी 1947 ला हा जो ठराव होता, उद्दिष्टांचा ठराव होता, तो उद्दिष्टांचा ठराव मंजूर करण्यात आला. 13 डिसेंबर 1946 ला तो मांडला गेला आणि 22 जानेवारी 1947 ला तो स्वीकार करण्यात आला. मित्रो, आता हे जे फॅक्ट्स आहेत, प्रत्येक गोष्ट फॅक्ट्स आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट काहीच नाही. तर हे जे फॅक्ट आहेत मी डबल टेबल आपल्याला सांगत आहे की ज्यामुळे आपल्याला ते लक्षात राहावे आणि परीक्षेमध्ये याच्यावर जे प्रश्न येतात ते आपले कधी चुकू नये. संविधान सभेच्या रचनेत बदल करण्यात आल्याने संस्थांनी सभेत सहभागी व्हायला लागले. संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल करण्यात आले, जी माउंटबॅटन योजना होती त्यानुसार. मग यामुळे काय झालं होते, आतापर्यंत जे संस्थानिक सहभागी झाले नव्हते ते संस्थानिक सुद्धा आता सभेमध्ये सहभागी व्हायला लागले. यानुसार 28 एप्रिल 1947 ला 6 संस्थानिक पहिल्यांदा सभेमध्ये सहभागी झाले. पहिल्यांदा 6 संस्थानिक सभेमध्ये सहभागी झाले. त्यातील बडोदा, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा, उदयपूर असे हे 5 संस्थानिक होते जे सहभागी झाले. मित्रो, हे जे 6ही नाव आहेत हे बडोदा आपल्याला माहिती आहे गुजरातमध्ये, बिकानेर, जयपूर आणि उदयपूर
हे राजस्थानमध्ये, पटियाला पंजाबमध्ये आणि रेवा कुठं येते हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा. मलाही माहिती नाही, ते आपण कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर मलाही थोडा त्याचा फायदाच होणार आहे. संविधान सभेत प्रांतातील सदस्य निर्वाचित तर संस्थानिक हे मनोनीत असतात. मी आधीच आपल्याला सांगितलं की 389 पैकी 296 सदस्य हे निर्वाचित होणार होते, निवडून येणार होते. तर जे संस्थानिकांचे सुरुवातीच्या काळातले जे संस्थानिकांचे सदस्य होते, ज्यांची सदस्य संख्या 89 होती, ते निवडून येणार होते. नंतरच्या काळामध्ये हे कमी करून 89 वरून ती सदस्य संख्या संस्थानिकांची 70 झाली 1947च्या कायद्याने. 1947च्या कायद्यानुसार संविधान सभा कायदे मंडळ सुद्धा बनली. मी आपल्याला आधीच सांगितलं की 1947च्या कायद्याने अनेक बदल करण्यात आले असतील, पण 3 आपल्यासाठी महत्वाचे आहे. पहिलं की संविधान सभा हे सार्वभौम बनली. भारतावर आता कोणाचं नियंत्रण राहणार नाही. भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे निर्णय स्वतः घेणार होता. आंतरिक बाहेरील सर्व गोष्टीत भारत स्वतंत्र होता, मुक्त होता, स्वतःचं शासन करू शकत होता, म्हणून ते सार्वभौम झालं. त्यानंतर संविधान सभा कायदे मंडळाचं काम करणार होती. म्हणजेच संविधान सभा कधी संविधान सभेचं काम करेल तर त्यानंतर ही जी सभा होती त्यातील जे सदस्य होते निवडून आलेले हेच कायदे निर्मितीचं काम करणार होते. म्हणजेच कायदे मंडळाचं काम करणार होते. जे कायदे मंडळ एक्झिक्युटिव्ह दोन्ही ते काम करणार होते. त्यानुसार कायदे मंडळाचे अध्यक्ष म्हणून मावळणकर यांची निवड झाली. आपण बघितलं की संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, उपाध्यक्ष एस सी मुखर्जी योटी कृष्णामाचारी होते. पण जे कायदे मंडळ होतं, कायदे मंडळाचे अध्यक्ष हे जी व्ही मावळणकर होते आणि उपाध्यक्ष कोण होते ते आपण कमेंट बॉक्स. मी मित्र आपल्याला प्रश्न विचारत आहे, हे जे फॅक्ट्स असतात जर आपण ते कमेंट मध्ये लिहिलं तर आपलंही रिव्हिजन होते. आणि जर कोणाला माहिती नसेल तर कमेंट मध्ये लिहिल्यावर त्यालाही त्या गोष्टीचा फायदा होतोय. आणि हे जर आपल्या प्रश्नाची उत्तरं जर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये भेटत असतील तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियाचा वापर अभ्यासासाठीच करता येईल असं आपण त्याला म्हणू शकतो. हे जे कायदे मंडळाचं काम होतं आणि संविधान सभेचं काम होतं हे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत झालं. आपल्याला माहित आहे की 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने संविधान अंगीकृत केलं, ते स्वीकारलं आणि 1949 पर्यंत हे दोन्ही कामं चालले. पण 24 जानेवारी 1949 ला जे संविधान सभा होती ती बरखास्त करण्यात आली आणि कायदे मंडळ म्हणून आपली संविधान सभा हेच कायदे मंडळ होती. तर 24 जानेवारी 1950 पासून पुढे सुद्धा पहिली संसद येईपर्यंत कायदे मंडळाने संसदेचं काम केलं. आता मित्रो, घटना समितीचे काम थांबवून ही सभा कायदे मंडळाचे काम करत होती. आपण बघितलं की ज्या वेळेला संविधान सभा काम करणार नाही म्हणजे संविधान सभेचं काम बंद असेल त्यावेळेला कायदे मंडळाचं काम होत असे आणि संविधान सभा आणि कायदे मंडळ एकच होतं, फक्त अध्यक्ष वेगळे वेगळे होते. आता संविधान सभा निर्माण झाली. संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या समित्या होत्या. यामध्ये आपण लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात वाचलंय की 8 प्रमुख समित्या होत्या, इतर काही लहान समित्या होत्या. तर त्या 8 समित्या कोणत्या आणि त्यांचे अध्यक्ष काय बघू. मोठ्या समित्या ज्या 8 समित्या होत्या, संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य राज्यघटना समिती आणि संस्थाने समिती. ह्या ज्या 3 महत्वाच्या समित्या होत्या याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू हे संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य राज्यघटना समिती आणि संस्थाने समिती याचे अध्यक्ष होते. त्यानंतर अल्पसंख्याक, आदिवासी, मूलभूत हक्क व अंतर्भूत न केलेले क्षेत्र यांची समिती होती. त्याचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. या समितीच्या काही उपसमित्या होत्या. त्यामध्ये पहिली फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकार किंवा हक्क समिती उपसमिती याचे अध्यक्ष जी बी कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमिती याचे अध्यक्ष एस सी मुखर्जी होते. आणि आदिवासी तसेच ईशान्येकडील जो प्रदेश होता त्यातील जी उपसमिती होती त्याचे अध्यक्ष गोपीनाथ बारडोलाई होते. या मुख्य समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि सरदार वल्लभभाई पटेल या समिती व्यतिरिक्त प्रांतीय राज्यघटना या मोठ्या समितीचे सुद्धा सदस्य होते. मित्र बघा की या ठिकाणी राज्यघटना समिती म्हणून 2 उल्लेख आहे, एक संघराज्य राज्यघटना आणि एक प्रांतीय राज्यघटना.
तर संघराज्य राज्यघटना समितीचे अध्यक्ष कधी जर आपल्याला विचारलं तर देशाचे पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू असतील. आणि प्रांतीय ज्यांनी प्रांतासाठी काम केलं, देशाला युनिफाईड केलं, एकत्र केलं, असे सरदार वल्लभभाई पटेल, त्यांना प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. सुकाणू समिती आणि कामकाज प्रक्रिया समिती याचे अध्यक्ष सुकाणू समिती आणि कामकाज प्रक्रिया समिती याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद यांना करण्यात आलं. पुढे अतिशय महत्वाची समिती मसुदा समिती याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आला. ही जी मसुदा समिती होती ही 29 ऑगस्ट 1947 ला तयार करण्यात आली आणि डॉक्टर आंबेडकरांची मसुदा समिती अध्यक्ष म्हणून 30 ऑगस्ट 1947 ला निवड करण्यात आली. या मसुदा समितीमध्ये डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त 6 इतर सदस्य होते. त्यामध्ये एन माधवराव, एन मित्तर यांनी राजीनामा दिला. मित्तर यांनी राजीनामा दिल्यानंतर एन माधवराव यांना सदस्य म्हणून घेण्यात आले. के मुंशी जे काँग्रेसचे होते, खेतान यांचा मृत्यू झाला, त्यांच्यानंतर टी कृष्णमाचारी हे सभेचे सदस्य झाले. एस एम सादुल्ला जे मुस्लिम लीगचे सदस्य होते, एन जी अय्यंगार आणि ए के अय्यर, अनंत शैनम कृष्ण अय्यर असे 6 व्यक्ती व डॉक्टर आंबेडकर हे मिळून मसुदा समिती बनली होती. मसुदा समितीने एकूण 141 दिवस काम केले. मसुदा समितीने एकूण 141 दिवस काम केले. त्या व्यतिरिक्त इतर काही समित्या मित्रो, आपण या समित्यांवर जितकं बोललो तितकं कमी आहे. ह्या सगळ्या समित्या मिळूनच आपलं संविधान निर्माण झालं. पण हा फॅक्च्युअल डेटा आहे आणि कंबाईनसाठी आपल्यासाठी जास्त महत्वाचा नाही. यासाठी जे फॅक्ट्स आहेत ते केवळ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि ते आपल्याला सांगत आहे. इतर समित्या बघा, संचालन समिती के एम मुंशी, आवाज समिती पट्टाभी सीतारामय्या, सर्वोच्च न्यायालय समिती, नागरिकत्व संबंधी समिती या संबंधी एस वर्धाचारी हे सदस्य होते आणि एस वर्धाचारी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते. त्यानंतर क्रेडेन्शियल समिती ए के अय्यर म्हणजे जे मसुदा समितीचे सदस्य होते ते या ठिकाणी अध्यक्ष होते. या व्यतिरिक्त झेंडा समिती आणि वित्त व कर्मचारी समिती याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रेस समिती उषानाथ सेन, भाषावर प्रांतरचना एस के दार किंवा एस के धर आपण जे काही म्हणताल ते हे सुद्धा संविधान सभेचे सदस्य नव्हते. आर्थिक तरतुदीविषयी समिती याचे अध्यक्ष नलिनी रंजन सरकार होते. घटना समितीच्या कार्याविषयी जी समिती होती त्याचे अध्यक्ष जी व्ही मावळंकर होते. आता पुढचा आपण बघू अधिवेशन. मित्रो, अधिवेशनाचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि त्याच्या पुढे जो टॉपिक आहे तो आपण उद्याच्या लेक्चर मध्ये संपवू. मित्रो, हे मी फॅक्च्युअल डेटा आपल्यासाठी घेऊन आलो कारण याच्यामध्ये समजावण्यासारखं बोर्डवर असं काही नाही आहे आणि त्यामध्ये जितकं जास्त एक्सप्लेन करता येईल तितकं जास्त एक्सप्लेन मी बोर्डवर केलं असतं, पण त्यामध्ये आपला वेळ केला असता. त्यामुळे फक्त फॅक्ट्स लिहून मी आपल्यापर्यंत येईल आणि पीपीटी न बनवता, टाईप न करता केवळ मी लिहिलेली नोट्स मी याच्यासाठी स्कॅन करून पीडीएफ केली की हीच नोट्स मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर, म्हणजे आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे आरंभ करिअर अकादमी, याला तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी आपल्याला ही नोट्स भेटेल. मित्रो, आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे, आमचं जे युट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्याला तुम्ही जॉईन व्हा. आपल्यासाठी लवकरात लवकर सर्व जे सोर्स आहे ते आणल्या जातील. पीवायक्यूचं व्यवस्थित मार्गदर्शन आणि सगळेच विषय या ठिकाणी कव्हर केले जातील.